घराच्या आडीला राजा तर न्हाव्याच्या आडीला राजा शिवाच्या दारात पोहोचले। कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं। राजांच्या कपाळी गंध लावायचा म्हणून पोरगी पुढे सरकली आणि तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाढू राजांना। हो सुनबाई तुम्ही नका वाढू राजांना। मागं पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा आहे। दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली। दुसऱ्याच पोरी राजांना गंध लावला। राजे घरातल्या कमळीवर येऊन बसले। गोळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला आणि पहिला प्रश्न राजाने विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं? वाळू द्यायचं की तिला? का एवढ्या लोकात तिचा अपमान केला? त्याची आरती परत पाठवली, वाळू द्यायचं की? राज ते शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की? राज ते शिवाची बायको चाललं असतं की मग वाळू द्यायचं की? राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या श्रीमंत राजाची आरती करू नये। राजाच्या हातातला गुळच खाली पडला, तांब्या खाली पडला। अजून सांगितलंच नाही आईला हिचा मुलगा माझ्यासाठी कामी आला। या आईला कसं कळलं? रडणाऱ्या आईने डोळे पुसले। राजे रडायला लागले। राजे डोळे पुसता पुसता विचारत होते, आई तुम्हाला कसं कळलं?